नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे भार्गव स्वराज्य स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. सह्याद्रिवासो मंत्रज्ञ त्रिपुरी मंत्रजापकः महायोगी रैणुकेय करोतु मंगलम सदा. काय वर्णन केले बघा. सह्याद्रिवासो, ज्याचा निवास सह्याद्री पर्वतात आहे, जे या परशुराम घाट आहे बघा कोकणामध्ये, चिपळूणजवळ लोटे परशुराम, तिथे जो महेंद्रगिरी पर्वत आहे, त्या महेंद्रगिरी पर्वतावर भगवान परशुरामांचा सूक्ष्म रूपाने आजही वास आहे, अशी आपल्याकडे मान्यता आहे. सह्याद्री वासो, सह्याद्री पर्वतात वास केलेला राहिलेला मंत्रज्ञ, अनेक प्रकारचे मंत्र जाणणारा, त्रिपुरी मंत्र जापका, त्रिपुरी मंत्र याचा जप भगवान परशुरामांनी केलेला आणि ते त्रिपुरा रहस्य भगवान शंकरांकडून त्याने समजावून घेतलेलं आहे. आणि त्या त्रिपुरा रहस्याचा प्रचारसुद्धा भगवान परशुरामांनी केला होता. म्हणून त्रिपुरी मंत्र जापक हा महायोगी, महान योगी आहेच. रेणुकेय, रेणुकेचा तो रेणुकेय, कौसल्येचा तो कौसल्येय, राधेचा तो राधेय, सुमित्रेचा तो सौमित्र, अशी आपल्याकडे नावं द्यायची संस्कृतमध्ये पद्धत आहे. आईच्या नावावरून मुलाचं नाव. म्हणून महायोगी रेणुकेय, जो रेणुकेचा होता असा हा महान योगी भगवान परशुराम होय. ज्यावेळी कश्यप ऋषींना सगळी पृथ्वी दान दिली, त्यावेळी आता कुठे उभं राहायचं असा प्रश्न परशुरामांना पडला. त्यावेळी ते डांग जिल्ह्यातील चाल्लेर मुल्लेर पर्वतावर गेले. त्यांनी सागराकडे पाहिलं आणि विनंती केली सागराला की तू तुझ्या अधीन असलेली भूमी मला दे. परंतु सागराने स्पष्ट शब्दात नकार दिल्यावर संतापलेल्या भगवान परशुरामांनी बाणाद्वारे समुद्र मागे हटवला आणि ती समुद्राची जमीन वर आणलेली आहे. कच्छपासून कन्याकुमारीपर्यंत हा जो कोकणच्या किनारपट्टीचा भाग आहे, ती भगवान परशुरामांची निर्मिती आहे. म्हणून त्यांना नवनिर्मितीचे द्योतक, नवनिर्मितीचे जनक असंही म्हणतात. असे हे भगवान परशुराम आपलं सदोदित मंगल करोत. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भगवान परशुराम महाराज की जय.